नमस्कार, विणाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण बघा ह्या पांढऱ्या भेंड्यांची भाजी करतोय, म्हणजेच गावठी भेंडे. म्हणजे आमच्या गावात हे मिळतात, त्याची भाजी बनवते मी. तशी भाजीवाल्यांकडे हिरवीगार भेंडीसुद्धा मिळते. तर मला वाटतं भाज्यांमध्ये पण नर मादी असा काहीतरी प्रकार असणार आहे. ह्याला आम्ही कोकणात भेंडेच म्हणतो आणि ती जी हिरवीगार येते त्याला भेंडी म्हणतो. तर हे भेंडे आपण स्वच्छ धुतलेत आणि पुसून घेतलेत, जेणेकरून ओले जर आपण चिरले ना तर चिकटपणा खूप वाढतो. त्याच्यामुळे मी पुसून घेतलेत आणि आता कट करते. तर असे सगळे भेंडे कट झालेत माझ्याकडून आणि आता ना मी ह्यांना थोडंसं भाजून घेणार आहे. ह्याला बघा, जास्त असं मी टाकते ना तरीसुद्धा असं चिकटपणा जाणवत नाही आहे. जास्त हे चिकट नसतात, पण आम्हाला सवय झाली आहे थोडेसे त्यांना गरम करून घ्यायची. तर मी इथे तव्यावर त्यांना थोडं गरम करून घेणार आहे. जर चिकटपणा त्याच्यात असेल, गरम होऊन जर निघेल तर तो कमी होईल ना, म्हणून थोडंसं गरम करून घेऊया. कारण गरम झाल्यावर पण भेंडे असे चिकटपणा जाणवतो. तर थोडं मी गरम करून घेते इथे. हे बघा, असे मस्तपैकी. आणि असं गरम केल्यावर ना ह्याला एक वास येतो आणि तो मस्त वास येतो आणि तो भाजीला पण येतो. इतकी चविष्ट लागते ना भाजी थोडं गरम करून घेतलात तर. कारण हे गावठी भेंडे असल्यामुळे आम्ही थोडं भाजतो. म्हणजे कोकणपट्टीला ह्यांना थोडं तव्यावर भाजून घेतातच असं, आणि तेल न टाकता भाजायचे असे. आता आपण फोडणीची तयारी करूया. तर फोडणीत बघा, आपण कांदा टाकलाय. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मोहरी बिवरी टाकू शकता, पण आमच्या इथे म्हणजे माझ्या घरी तर तेलात नुसता कांदा आणि ओली मिरचीच टाकली जाते. आणि त्याच्यानंतर मी तर हळद आज टाकली आहे. शक्यतो मी हळद टाकत पण नाही, कारण जे ओरिजिनल असं खाण्याची मजा आहे ना, ते असं काय काय घालून खाल्लं ना की त्याची चवच वेगळी लागते. म्हणजे जे सगळं टाकतो त्याचीच चव येते. तर इथे बघा, मी ओली मिरची टाकते कांदा थोडासा परतल्यानंतर, आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकते. आता मी हा व्हिडिओ दाखवते तुम्हाला म्हणून हळद टाकते, नाही तर माझ्या घरी मी शक्यतो हळद पण भेंड्याच्या भाजीमध्ये नाही टाकत. कारण ही गावातली भेंडी ना इतकी चवीला छान असते ना, तुम्ही नक्कीच 2 चपात्या जास्त खाणार किंवा एखादी भाकरी तुमची नक्कीच जास्त जाईल असे. तर मस्तपैकी हळद टाकून आपण परतले. चवीपुरतं आपण मीठसुद्धा टाकलं ह्याच्यामध्ये. तर आपण व्यवस्थित असे भेंडे हे परतून घेऊया. बघा किती छान दिसत आहेत ते. आणि एक वाफ दिली ना अगदी पटकन भाजी तयार होते. जास्त वेळ लागत नाही. आणि आम्ही ह्या भाजीमध्ये कोकम टाकतो, तर थोडेसे मी कोकम टाकलेत हे बघा. आणि आता हिला ना मी परतून थोडीशी वाफ देणार आहे. काही लगेचच शिजणार आहे, जास्त वेळ लागणार नाही आहे शिजायला. तर बघा, मस्तपैकी अशी एक वाफ दिली. एकदा परतून घेऊया आपण असं, आणि नंतर खोबरं टाकूया. तर बघा, इथे भाजी तयार झाली. एका वाफेत भाजी तयार होते. आता कोकण आलं की खोबरं आलं, तर भरपूर खोबरं घालणार आहे मी ह्याच्यात. खोबरं घातलं की खूपच छान चवीला लागते. असं तुम्हाला वाटेल की खोबरंच लागेल, तर नाही, खोबरं घातलं की खूप चव छान लागते याची. तर तुम्हाला कोथिंबीर पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता. मी जसं म्हटलंय की मला जास्त काही घालायचं नाही, फक्त आणि फक्त ह्या भेंड्याचा स्वाद पाहिजे. तर इथे भाजी